वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत। जवळपास 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय सुपरफास्टपणे पाहणार आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ शुरू करूया। व्हिडिओ शुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हे बघा, प्रश्न आहे की अध्यापन संबंधीचे पुढील 4 स्पष्टीकरण कोणी दिले आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, वर्णात्मक, परिणामकारदिष्ट, उद्दिष्टिष्ट किंवा आदर्शवादी, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। आणि हे प्रश्न असा आहे की हे 4 स्पष्टीकरण कोणी दिले असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात की मॉर्शविल व ब्रूस जॉइस, B.O. स्मिथ, पर्ल वो शूज किंवा हिल्टा टाबा, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा, पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला, पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे B.O. स्मिथ। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग यांनी शोधून काढले। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा, मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग यांनी शोधून काढले, योग्य उत्तर असणार आहे जॉन बी कॉरेल। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितीच्या आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होयो, अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न तुम्ही स्वतः पुन्हा वाचून घ्या। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। व्यावहारिक कल्पना हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितीच्या आधार सोडता येत नाही म्हणजे व्यावहारिक कल्पना उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे मित्रांनो। हे बघा, व्यावहारिक कल्पना म्हणजे काय, तर या कल्पना वास्तव, परिस्थिती आणि मूलभूत तत्वे यांच्या आधारे तयार केल्या जातात, त्या प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणता येतात। उदाहरणार्थ, वास्तुविशारदाने इमारत बांधताना घेतलेली रचना विषयक कल्पना। त्यानंतर आता दुसरा पर्याय जे होता मित्रांनो, सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे काय, तर हे बघा, या कल्पनेचा संबंध सौंदर्य, रचना आणि कलेशी असतो। त्याचा उद्देश आकर्षकता किंवा सुंदरता निर्माण करणे असतो। प्रत्यक्ष वापरापेक्षा भावनिक परिणाम महत्त्वाचा असतो। उदाहरणार्थ, चित्रकलेतील रससंगतीविषयीची कल्पना। त्यानंतर तिसरा जे ऑप्शन दिलेला होता, पुनरुत्पादन कल्पना म्हणजे काय, तर हे बघा, या कल्पना पूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टीची नक्कल किंवा पुनर्निर्मिती करतात। त्यात मौलिकतेपेक्षा अनुकरण महत्त्वाचे असते। उदाहरणार्थ, एखाद्या ऐतिहासिक इमारतीचे पुनरुत्पादन करणे। आणि त्यानंतर शेवटचा जे पर्याय दिलेला होता, अनिर्बंध कल्पना। आता हे कल्पना काय असते, तर हे बघा, या कल्पना मर्यादाहीन, बंधमुक्त आणि काल्पनिक असतात। त्यांच्या वास्तवाशी संबंध नसतो, पूर्णपणे कल्पनेवर आधारित असतात। उदाहरणार्थ, भविष्य काळातील उडणाऱ्या शहरांची कल्पना, अशा प्रकारे आपण पाहू शकतो। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न आहे की फ्लट्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खाली विधाने दिली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कोणते, तर हे बघा मित्रांनो, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे की ही प्रणाली शिक्षकाच्या शाब्दिक वर्तन प्रकाराचे निरीक्षण करण्यास मदत करते, बरोबर आहे। या प्रणालीमध्ये 1 ते 7 गट शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित आहे, बरोबर आहे। या प्रणालीमध्ये 8 ते 9 गट हे विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी संबंधित आहे, हे सुद्धा बरोबर आहे। आणि या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी संबंधित आहे। तर हे बघा, पर्याय क्रमांक जे 4 असेल ते काय असणार आहे, चुकीचा असणार आहे। म्हणजे आपला जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न तुम्ही पाहू शकतात की शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटू शकतो असे सूचित करणारी हॉर्बट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या डॅश डॅश प्रकारात मोडते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, औपचारिक अध्ययन उपपत्ती काय असणार आहे, आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न दिलेला आहे की घटक डॅश डॅश घटक अबोध अवस्थेशी संबंधित असतो असे फ्राइडचे मत आहे। तर हे बघा मित्रांनो, कोणता घटक अबोध अवस्थेशी संबंधित असतो असा प्रश्न विचारलेला आहे फ्राइड यांच्यानुसार, तर सुप्तामा
म्हणजे पर्याय क्रमांक जे बी असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की विस्मरण म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो, विस्मरण म्हणजे काय, तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हळूहळू होणारी निष्क्रिय प्रक्रिया म्हणजे विस्मरण। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अध्ययन उपपत्तीशी संबंधित गटात न बसणारा पर्याय ओळखा। हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की खालीलपैकी अध्ययन उपपत्तीशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता, तर अंशपूर्ण पद्धती हा काय असणार आहे मित्रांनो, गटात न बसणारा पर्याय या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 आपण पाहणार आहोत। प्रश्न विचारलेला आहे की अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांतांचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला। अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे की अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हॉर्बर्ट काय असेल मित्रांनो, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे। 10वा प्रश्न विचारलेला आहे की गगनेच्या मते कोणत्या स्तरातील अध्ययन हे उच्च स्वरूपाचे असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि हे बघा, गगनेच्या मते कोणत्या स्तरावरील अध्ययन हे उच्च स्वरूपाचे असते, तर समस्या उकलन काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे बो असेल मित्रांनो ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की डॅश डॅश यांनी गरजांची श्रेणीबद्ध रचना केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे मित्रांनो। आणि अब्राहम मस्लो यांनी गरजाची श्रेणीबद्ध रचना केली, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की निरीक्षण पद्धतीचे जनक डॅश डॅश यांना म्हणतात। आता हे बघा मित्रांनो, निरीक्षण पद्धतीचे जनक कोण, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। जे.बी. वॉटसन काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की जे.बी. वॉटसन हे निरीक्षण पद्धतीचे जनक म्हटले जातात। पर्याय क्रमांक 3 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की वैकासिक पद्धती डॅश डॅश यांनी मांडली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, टर्मन, क्रोक्रो, थॉर्डन किंवा थॉटसन। तर हे बघा, वैकासिक पद्धती कोणी मांडली, तर टर्मन काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 की बुद्धी मापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठी पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे, एबिंगहन्स, गाल्टन, टर्मन किंवा गेडार्ड। तर हे बघा मित्रांनो, गोडार्ड। तर हे बघा, गाल्टन काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानांतून कोणते विधान योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। तर हे बघा, व्यक्तीच्या भविष्यकाळातील वर्तनाचा अभ्यास केला जातो। व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे। ही पद्धत व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते। तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे की प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाच्या अक्षर घेऊन ता, नी, पी, ही, नी, पा, जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे, अशा प्रकारे प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे स्मृती सहाय्यक पद्धत। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही। तर बघा मित्रांनो, प्रेरणे संदर्भात नेहमी प्रश्न विचारला जातो आणि प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते, हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे। वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा काय असते मित्रांनो, कार्यरत असते, हे सुद्धा बरोबर आहे। प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते, हे सुद्धा बरोबर असणार आहे। आणि प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो, हे या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, चुकीचे असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा जे प्रश्न आहे की अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हे बघा,
ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो की ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीशा तशी म्हणता येतात हे काय असणार आहे अयोग्य बाब असणार आहे म्हणजे चुकीचं दिलेलं आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 की जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते। हे बघा मित्रांनो फक्त इतका तुम्ही लक्षात ठेवा की संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते म्हणजे बोलण्याच्या दृष्टीने ते काय करते तर विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश डॅश असे म्हणतात। आता बोलण्याच्या दृष्टीने किंवा संवाद साधण्याच्या दृष्टीने जेव्हा ती विचार करू लागते तर शब्दपूर्व अवस्था असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते। तर हे बघा मित्रांनो जे पर्याय क्रमांक 4 असेल ते या ठिकाणी फरक दर्शविणारं विधान असणार आहे की मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो हे काय असणार आहे या ठिकाणी फरक दर्शविणारा शब्द असणार आहे। प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे की शिक्षकांना नेहमी शिक्षण तज्ञाकडून हा सल्ला दिला जातो की विद्यार्थ्यांना नेहमी सामूहिक अध्ययन कृतीमध्ये व्यस्त ठेवा कारण त्यामुळे अध्ययन सुलभ होण्याबरोबर डॅश डॅश होण्यास मदत होते। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। सामाजिकीकरण काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक सामाजिकीकरण आहे ते 21वा डी चुकीचा दिलेला आहे, काही उत्तर चुकीचे दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या मोजलेल्या बुद्धिमत्तेच्या तुलनेने त्यांची भाषा व गणितातील संपादन खूप कमी आहे हे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे घडते। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक जे 3 असेल अध्ययन अक्षमता या कारणामुळे हे घडते, तर ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न आहे की एकात्मिक शिक्षण म्हणजे काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा क्षमता प्राप्त व अक्षम विद्यार्थ्याचे एकात्मिकीकरण हे म्हणजे एकात्मिक शिक्षण होय म्हणजे ऑप्शन क्रमांक को जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की नियोजित पुनरावृत्ती हा डॅश डॅश अध्यापन कौशल्याचा उपघटक आहे अशा प्रकारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा मित्रांनो नियोजित पुनरावृत्ती हा डॅश डॅश अध्यापन कौशल्याचा उपघटक आहे। स्पष्टीकरण काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की समोर असलेले 2 आंबे पाहून छोटा राजू म्हणतो हा हिरवा आंबा पिवळ्या आंब्यापेक्षा छोटा आहे, कच्चा आहे, पिकलेला नाही हे डॅश डॅश या मानसिक प्रक्रियेचे उदाहरण आहे। तर हे बघा विचार प्रक्रियेचे उदाहरण असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। अतिशय फास्ट आणि स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करत आहोत। पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो त्या अगोदर हे बघा तुमच्यासाठी शेवटचा ऑफर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो 10 ते 16 नोव्हेंबर पर्यंत हे ऑफर तुमच्यासाठी आहे। फक्त आणि फक्त 399 मध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व सामग्री भेटत आहे मित्रांनो। जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात हिंदी नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, सोबतच बालमानसशास्त्र क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठी नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो, मराठीचे 400 खूप इम्पॉर्टंट प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि परिसर अभ्यास व समाजशास्त्र विषयासाठी 400 महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो। हे सगळे सामग्री फक्त तुम्हाला 399 मध्ये या ठिकाणी भेटत आहोत मित्रांनो, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि आतापर्यंत तुम्ही काहीच केले नाही मित्रांनो, तर इतका तुमच्यासाठी म्हणजे खूप आहे। जवळपास म्हणजे 10 दिवस तुम्ही इतका केला तर पास होण्याचे काहीतरी चान्सेस तुमचे असू शकतात, कारण अशा प्रकारचा डेटा हा ठिकाणी तुम्हाला देत आहोत मित्रांनो। या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आताच परचेस करू शकतात। ओनली 399 याची काय आहे प्राइस आपण या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न आहे की हे बघा अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे। आता हे बघा मित्रांनो एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते, चुकीचं आहे। पठारावस्था एकदाच येते हे सुद्धा चुकीचं आहे। पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते, प्रगती थांबलेली असते हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे की पठारावस्था व पठारावस्थेनंतर ही पूर्वी व नंतर ही प्रगती होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की निर्णायक विचार प्रक्रियेचे अवस्थाचा योग्य क्रम कोणता आहे। तर हे बघा मित्रांनो पूर्वतयारी 1, उभविणे 2, प्रेरणा 3 आणि पडताळा 4 हे आपला काय असणार आहे योग्य क्रम या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमॅनच्या उपपत्तीनुसार आहे। तर हे बघा मित्रांनो गरज शमन हे काय असणार आहे, खालीलपैकी कोणत्या अध्ययन प्रकार टॉलमॅनच्या उपपत्तीनुसार आहे, तर गरज शमन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की चित्तभ्रम
या अवबोधातील दोषांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर हे बघा, चित्तभ्रम उद्दीपक समोर नसताना भास होत असतो, बरोबर आहे. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतात, हे सुद्धा बरोबर आहे. चित्तभ्रम संवेदनाच्या चुकीचा अर्थ लावला जातो, हे चुकीचं असणार आहे. आणि प्रश्न म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे, मनाची अतिसंवेदनशील अवस्था ही चित्तभ्रमाचे कारण आहे. म्हणजे या ठिकाणी आपला अयोग्य विधान कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30, स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण? तर डॉक्टर आर्मस्ट्रॉंग काय असेल? आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो, ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 30 इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जवळपास 25 व्हिडिओ आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात अपलोड केलेले आहे, ते तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.